बातमी पंढरपुरातून। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कामांची मंदिर समितीचे सदस्य आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केलेली आहे आणि यावेळी एक बैठक देखील पार पडलेली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं आणि विठ्ठल मूर्तीचं संवर्धन आणि जतन व्हावं याकरता शासनानं जवळपास 73 कोटीच्या आराखड्याच्या कामाला पंढरपूरमध्ये सुरुवात केलेली आहे। आपण जर बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 15 तारखेला जे काम चालू झालं होतं ते विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाइट फरशी काढण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने तर त्यांना दिल्या होत्या। त्या कामाला खरं सुरुवात झाली होती आणि त्याचमुळे खरं विठ्ठलाचं मंदिर हे 15 तारखेपासून भाविकांना विठ्ठलाचं पदस्पर्शी दर्शन बंद करण्यात आलं होतं। आज जर आपण बघितलं तर हे काम करतं जवळपास 50 ते 60% काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं गाभाऱ्यातील ग्रॅनाइट फरशी काढलेली आहे, त्याचबरोबर गाभाऱ्याच्या बाहेर जे काही चांदीचं कवर होतं, दरवाजाला होतं, दगडांना होतं, हे सगळे चांदीचे कवर देखील खरं काढण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे। आणि ह्याची पाहणी करण्याकरता खरं तर आज विठ्ठल मंदिर समिती एक बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये आज सर्व सदस्यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी खरं तर जी पाहणी केली होती आणि पाहणी करून त्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या की 45 दिवसामध्ये हे काम लवकरात लवकर पूर्ण केलं जावं अशा सूचना देखील त्यांनी आता अधिकाऱ्यांना दिलेल्या। आपल्याबरोबर मंदिर समितीचे सदस्य आहेत। महाराज, काय सांगताल, आज पाहणी केली, काय सूचना दिल्यात? प्रथमतः 15 तारखेपासून मंदिर पदस्पर्श दर्शनासाठी बंद झालं। 15 ते 17 तारखेपर्यंत 2 दिवस मंदिरातील जे पूर्ण चांदी काढण्याचं काम होतं ते चांदी काढण्यामध्ये 2 दिवस गेले आणि 17 तारखेपासून प्रत्यक्षपणे कामाला सुरुवात झाली। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश डांगे सर, रवी लवेकर, TV9 मराठी।